मला वाटतं तिच्या स्वभावातला गोडवा तिच्या पदार्थात उतरतो आणि म्हणून तिचे पदार्थ चांगले होतात. स्वानंदी, काय झालंय? काय नाही. काय नाही? अगं तुझी आई आहे मी. मला तू डिस्टर्ब वाटतेस. अगं फार काही नाही झालंय. अच्छा, फार काही नाही म्हणजे थोडं आहे. हो. काय झाले सांग? हे बघ, बारीक टोचणीकडेही दुर्लक्ष केलं ना तर ती गंभीर होते हा, आणि मग सगळं हातातून सुटून जातं. लपू नकोस. काय झालं सांग? अगं एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही झालंय. तुला उशीर झाला म्हणून ललिताताई तुझ्यावर चिडल्या होत्या हे ऐकून मला खूप रुखरुख लागून राहिली होती. अगं आई, तेव्हा चूक माझीच होती. हे बघ, तू लपवू नकोस. काय झालंय बोल. आई, नीलच्या आई आहेत ना, कधी कधी विचित्र वागतात माझ्याशी. स्वानंदी, अगं सून घरात येईपर्यंत त्या मुलावर आईचा पूर्ण ताबा असतो आणि तो असा पटकन सोडणं नाही जमत प्रत्येकीला. तुला या परिस्थितीशी हळूहळू जुळवून घ्यावं लागेल. लग्न झाल्यानंतर मुलींना या परिस्थितीशी जुळवून घेणं थोडंसं कठीण जातं, पण पर्याय नसतो. शिवाय ज्या बायकांना आपलं करिअर, बाहेरचे काही व्याप नसतात, त्या आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी मुलांच्या नजरेत राहण्याचा प्रयत्न करतात. मग मुलाचा, किचनचा ताबा न सोडणं, सतत काहीतरी करत राहणं असं त्या करतात. आणि यामागे त्यांचं मुलावरचं प्रेम असतं, सुनेवरचा राग नाही. लक्षात येतंय का? हो, पण काय पण? अगं ही आईच्या अस्तित्वाची धडपड असते. एक वेगळ्या घरातली, वेगळ्या विचारा संस्काराची मुलगी आपल्या घरात आपल्या मुलाच्या आयुष्यात सहन करणं सोपं नसतं. त्यांच्यावर रागावण्याऐवजी त्यांचा सहानुभूतीने विचार कर. हो आई, म्हणजे ना तू म्हणतेस तसंच असेल कदाचित. आणि तसंही मी त्यांचा कधीच राग नाही केला. खरंच तुझ्याशी बोलून बरं वाटलं. आणि हे बघ, ज्या दिवशी त्यांची खात्री पटेल ना की तू त्यांची जागा घेण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी नीलच्या आयुष्यात आली आहेस, त्या दिवशी त्या नॉर्मल होतील. बापरे, हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे. सगळीच गुंतागुंत. अगं काहीही गुंतागुंत नाहीये. आपल्याच घरात बघ ना, तुझे बाबा आणि काका आईंना अजूनही लहानच वाटतात. त्या अनेकदा त्यांच्याशी तसंच बोलतात. मग मी आणि अनिता पडतच नाही त्याच्यात. तूही तसंच कर. ललिता त्यांच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर कर. ए हो आई, कारण ना त्यांचं आणि आईंचं रिलेशन ना अगदी क्लोज आहे. एकमेकांशिवाय पान हलत नाही. आणि ते तसंच असू दे, तसंच राहू दे. कारण बायको कितीही चांगली, कितीही गुणी असली ना तरी शेवटी आई ही आईच असते ग. तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत, हे लक्षात ठेव. आणि तसा प्रयत्नही करू नकोस. आई, तू ना बेस्ट आहेस. जगातली सगळ्यात चांगली आई. हो, आणि तू जगातली सगळ्यात चांगली मुलगी आहेस. आणि आता जगातली सगळ्यात चांगली सून व्हायचा प्रयत्न कर, ते सिद्ध कर.